गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इथे जे एनसीसी युनिट आहे म्हणजेच नगर परिषद गांधी विद्यालय तसेच कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयामध्ये मी ॲज अ एनसीसी ऑफिसर प्रमोद नागरे तुमच्याशी थोडं हितगुज करत आहे. आपल्या आर्मी करता एक आनंदाची गोष्ट म्हणजे जवळपास 1948 पासून सर्वात जुनं युनिट म्हणजे आपल्या गांधी विद्यालयामधलं आहे. या युनिटमध्ये आपले जवळपास 100 विद्यार्थी 100 कॅडेट्स प्रत्येक वर्षी हे सैनिकी प्रशिक्षण घेत असतात. आता एनसीसी का आवश्यक आहे, एनसीसी मुळे काय घडत आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की जे देश सैनिकी प्रशिक्षण देतात त्या देशांमधले नागरिक सुद्धा अतिशय चांगल्या पदावर जातात आणि तो देश सुद्धा सर्वोच्च पदावर कार्यरत असतो. आणि म्हणून आपल्या देशामध्ये 1948 ला सैनिकी प्रशिक्षणाकरता एनसीसीची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून आपल्या संपूर्ण आर्वी तालुक्यामधून एकमेव आपलं गांधी विद्यालय असं आहे की ज्यामध्ये हे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आपल्या पाल्याचा जो प्रवेश आहे इयत्ता 8वी मध्ये जर आपण केला तर एक वर्ष त्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्याकरता आमचे 21 महाराष्ट्र बटालियन तर्फे जो पीआर स्टाफ म्हणजे आर्मीचा स्टाफ येतो तो प्रत्यक्ष त्यांना ड्रिलचे प्रशिक्षण देतो, ज्यामुळे त्यांचं फिजिकल आणि मेंटल आणि संपूर्ण सर्वांगीण विकास करण्याकरता मदत होते. तसेच आमचा एनसीसीचा जो मोटो आहे तो युनिटी आणि डिसिप्लिन आहे. युनिटी हे आपल्या देशासाठी बळकट करणारी आहे आणि डिसिप्लिन जर आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पाल्यांमध्ये असेल तर तो विद्यार्थी एक उद्याचा अतिशय जबाबदार नागरिक म्हणून तो देश घडवण्याकरता मदत करतो. आणि म्हणूनच एनसीसीची आवश्यकता आपल्या प्रत्येकासाठी आहे. एनसीसी कॅडेट हा 9व्या वर्गामध्ये फायरिंग सुद्धा शिकतो आणि 10 दिवसाचा त्याचा कॅम्प हा कंपल्सरी असतो. आणि या कॅम्प मधून तो प्रत्यक्ष मिलिटरीचं रुटीन कसं असते, मिलिटरीचं जीवन कसं असते तो अनुभवतो आणि या सर्वांमधून तो एक चांगला प्रशिक्षित सोल्जर तयार होतो, जेणेकरून आपल्या गांधी विद्यालयामधून सुद्धा अनेक विद्यार्थी सीआरपीएफ मध्ये आहेत, एसआरपीएफ मध्ये आहेत, कमांडो ट्रेनिंग करत आहेत आणि पोलीस मध्ये तर भरपूर आहेत. या सर्वांचा फायदा असा होतो की विद्यार्थी त्यांचं करिअर हे आर्म फोर्सेस मध्ये सुद्धा घडू शकतो. आणि म्हणून मी सर्व आर्मीकरांना विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की त्यांनी एक वेळ आपल्या शाळेमध्ये भेट द्यावी आणि नक्कीच एनसीसी मध्ये 8व्या वर्गामध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. जय हिंद, जय भारत.